100% करणारच. तर ते ब्लॉगिंगचं चॅलेंज आपण आता आजपासून सुरुवात करणार आहोत. गाडी बोलून मिळालेली, आज बुलेट नेली होती. गाडी धुवा लागणार आहे आता. ती स्विफ्ट पण धुवा लागणार आहे. बघा ती किती खराब झाली. काल याच्यातलं वॉश आहे नाही का, वायपरचं पाणी संपलं होतं. ओके, आता राहिलेलं पाणी काचेवर ऊन पडलंय. ऊन सगळीकडे. आज पावसाचं वातावरण नाही. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 22 ऑगस्ट 2025 आणि आज आहे बैलपोळ्याचा सण. तर श्रावण महिन्यातल्या बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण आज असं ठरवलं, जसं आपण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण घेणार आहोत 30 दिवसाचं ब्लॉगिंग चॅलेंज. 30 दिवसाचं घ्यावं की 15 दिवसाचं घ्यावं? मला तर वाटतं 30 दिवसाचंच घेऊ. कंटिन्यू 30 दिवस ब्लॉगिंग आपल्या कुठल्याही परिस्थितीत करायचीच आणि ते आपण 100% करणारच. तर ते ब्लॉगिंगचं चॅलेंज आपण आता आजपासून सुरुवात करणार आहोत. आज हाच ब्लॉग पहिला व्हिडिओ असणार आहे. कंटिन्यू 30 दिवस 30 व्हिडिओ हे तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटते. तर ते ब्लॉगिंग चॅलेंजला तुमचं प्रेम नक्कीच 100% राहू द्या आणि मला सपोर्ट करत राहा. तर आता आपण आलो होतो गोडाऊनला MIDCत. तुम्हाला तर माहितीच असेल, ज्यांनी जुने सबस्क्रायबर असतील त्यांना तर माहितीच असेल. तर मित्रांनो, आज पोळा दाखवतो तुम्हाला. तर पुढं पाहण्यासाठी कंटिन्यू करा. चार वाजले भाऊ. आलो घरी. गाडी बोलून मिळालेली, आज बुलेट नेली होती. गाडी धुवा लागणार आहे आता. ती स्विफ्ट पण धुवा लागणार आहे. बघा ती किती खराब झाली. आणि वातावरण पावसाचं झालंय. पोळा आहे आज, पोळा. बाईने टाकले मूग वाळायला. चला चेंज करून घेऊ, गाड्या धुवून घेऊ. पोळ्या आमुष्या आज. झालंय पावसाचं वातावरण. मला शेवटी गाडी धुवायलाच लागणार आहे, कारण की पाणी मारावं लागणार आहे. भरपूर गाडी मळालेली. बघा किती खराब झाली गाडी, किती खराब झालेली गाडी. ती वॉशिंग सेंटरला धुवा लागणार, निघणार नाही आपल्याला घरच्यांनी. माझा आमुष्य असल्यामुळं निदान पाणी का होईना आपल्याला मारावं लागेल गाडीवर. आमुष्य आहे ना त्याच्यामुळं. तर चला पाणी मारून घेऊ, गाडी लवकर वळू घेऊ पाणी मारून. अशीच रिवर्स जाऊन देऊ मस्त पैकी. पाणी मारू. आपल्याला त्याच्यात पण पाणी भरून घ्यावं लागेल. ओके ओके आली. तर आता गाडी आपण लावून घेतली. हँड ब्रेक टाकू आणि मस्त पैकी गाडी धुवून चालू करू. पाणी शिडी वाजवतोय राहू इकडं. नाही, आगडगावला आहे ना. 6 सीडीत आगडगावला मित्रांनो. आणि फुल आवाज येऊ राहिला. आगडगावचा सीडीचा आवाज इथे येऊ राहिलाय. हा बघा किती गाडी मळालेली. काल पुण्याला गेलो होतो ना आपण, तुम्ही पाहिला असेल ब्लॉग, त्याच्यामुळं. तर चला टपाटप मध्ये गाडी धुवून घेऊ. तुम्ही पाणी मारलंय बघा, टाकाटक झाली. काल पुण्याला गेलो होतो ना, तिकडे पाऊस होता, त्याच्यामुळं चांगलीच सगळी खराब झाली होती. तरी काय एवढी काय निघली नाही, असं खालून अजून तशीच. तिला वॉशिंग सेंटरवरच न्यावं लागेल. आणि आज नेमकं आमुष्य असल्यामुळं आज फुल गर्दी वॉशिंग सेंटरला गाडी धुवायला. त्याच्यामुळे म्हणलं चला घरच्या घरी आपण थोडं पाणी मारून घेऊ. त्या टाकीतून आपण पाणी मारलं, गाडी थोडी आता फ्रेश केली. आणि तशी पण 2-3 दिवसांनी सर्व्हिसिंगला न्यायची. सर्व्हिस झाली का मग चांगली मस्त आतून बाहेरून
वॉश करून घेत आहे की नाही. तर गावात पोळा आहे, गेलं सचिन आणि ती गावात. आता आपलं जाऊ का नाही ते अजून नक्की नाही झालं डिसाईड. मला तर काही कंटाळा आल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळं जाऊ का नाही तेच पंचायती. सचिन गेलं आहे, सचिनला आपण सांगू फुटेज घ्यायचं भारी भारी, कारण की ना तो आगडगावला पण जाणार आहे. आगडगावला 6 सीडी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तर ते 6 सीडींचं सांगू त्याला फुटेज घ्यायचं. मग आपण तेच फुटेज तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकन जर त्यांनी आणले तर, नाही का नाही. काल याच्यातलं वॉश आहे नाही का, वायपरचं पाणी संपलं होतं आणि पाऊस यायचं थोडा बारीक बारीक. ट्रक जवळून गेल्या का पूर्ण काचेवरती असे बारीक बारीक आपले शितोडे शिकल्यासारखं उडून जायचं. पण पाणी नसल्यामुळं हे व्हायना, पाणी कुठं टाकावं बाटलीने येणे, त्याच्यामुळे ना पाणी टाकलं नाही. आता भरून घेऊ म्हणजे परत अडचण नाही येणार. आणि ते चेक करायचं तरी सकाळी निघताना चेक करायला पाहिजे होतं, तर मग टेन्शन नसतं राहिलं. आणि ते बरं झालं आत्ता ध्यानात आलं, म्हणून म्हणलं चला पहिले ना पाणी टाकून घेऊ. बघा किती पाणी बसलं त्याच्यात, अर्धी बादली पाणी बसलं डायरेक्ट. अर्धी बादली हे एवढं झाली, पूर्ण भरून घेतली ती. तर चला हे लावून घेऊ. ओके, आता राहिलेलं पाणी काचेवर मारून टाकू. आता थोडी डाग पडणार आहे, कारण की पुसलं नाही, फक्त पाणी मारले आमच्यामुळं. कारण की जर फडक्याने पुसायला गेलं तर सगळे स्क्रॅच उमटते. घडीत ऊन पडत आहे, घडीत पाऊस येतो आहे, नेमकं काय कळाला ना मोसमचं काय चाललंय. बघा ढग कसे पळू राहिलेत, दिसते का तुम्हाला, नुसते पळू राहिलेत ढग. चांगलं वातावरण झालं, पोळ्याला पाऊस येतच असतो मला. आणि तिकडे बघा ऊन पड आहे, हे बघा इथं ऊन इथं ढग, आणि बारीक बारीक ड्रिझलिंग टाईप पाऊस होऊ राहिला आहे का नाही. तुम्हाला दाखवतो, इकडे बारीक गुलाबाचं फुलं आलं ते दाखवतो हे बघा कसं आहे ऐक बारी. हे माका आमच्या वावरातली माका बघा, आणि मागं ऊन पहा. दिसतोय का सूर्य, दिसतोय बघा सूर्य देवता आगमन कसं झालंय ढगात